पार्वतीनं श्राप दिला होता सारीपाट खेळता खेळता. डाव कोणाचा किती पडला? पार्वती म्हणे माझा एवढा पडला. महादेव म्हणले माझा एवढा पडला. दोघात वाद सुरू झाला. आपण मागच्या कथेत बघितलं, ते बोलायचं नाही आता. प्रवीण भाऊ म्हणले जे मागे झालं ते पुढं घ्यायचं नाही. पण थोडं जाता जाता स्पर्श करून जातो. आणि महादेवानं जर श्राप दिला, म्हणजे पतीनं जर त्याला जर श्राप दिला एखाद्याला, पण ते तसे पाहिजे बर का आताचे महादेव पार्वती. आता काही नाही. वहिनी म्हणल्याशिवाय खबर चहा भेटत नाही. अवघड आहे महाराज. ओ महादेव, तिकडे त्याच्याकडे लक्ष आहे. ओ देवा नमस्कार असो, त्या नमस्काराकडे लक्षच नाही. अरे म्हणे बाबा, अरे लक्ष द्या म्हणे इकडं. कशाचं लक्ष? अगदी भृंग ऋषी लाल बुंद झालेले, क्रोध अग्नी पेटलेला आहे. म्हणलं हे महादेव मी तुला श्राप देईन. आणि महादेवाचे डोळे खटकन उघडले. काय मला श्राप देईन म्हणतो? तुला जाळून भस्म करीन म्हणले. पार्वती म्हणले असं करू नका देवा, त्यांना जाळून भस्म करू नका. हात जोडती महादेवाला, हात जोड.